नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे चोराडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी गणेशोत्सव निमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे कैलासवासी भिवा गणपती प्रसाद स्टेडियम भानमाळा चोराडे फाटीवरती। एक आदत एक बैल मैदान आहे। या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्या सोबत या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडे ग्रुप उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 3 सप्टेंबरला आदत बैल मैदानचं। या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडे ग्रुप उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 3 सप्टेंबरला एक आदत एक बैल मैदानाचं। आपल्यासोबत अभिजित फौजी आहेत। फौजी नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, आता तुम्ही मला म्हणलं मंडळ सगळं नवीन आहे, ह्यातलं कोणाकडे काय मैदानाचा ग्रुप नाही, काय नाही, कसं मैदान होणार आहे? मंडळ नवीन म्हणजे आता मंडळाचं नावच असं असणं बाल गणेश मित्र मंडळ। बर लहान मुलांचं मंडळ आहे। बर लहान मुलांची इच्छा आपल्याला इथे एकदा बैलगाड्या शर्यती ठेवायची होती। नान्नी वस्ती, बर त्या वस्तीचं एक मैदान आहे। बर. एक आदत एक बैल मैदान आपलं 3 तारखेला संपन्न होणार आहे ह्या पाठीवरती। तर ती लहान मुलांचं ह्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की यात एक सुद्धा कुठल्याही ग्रुपला एकही माणूस ऍड नाही। म्हणजे बैलगाडीचा काय विषय नाही? बैलगाडीच्या ग्रुपला हे माणूस कोण ह्यातला ऍड नाही। काय करेल ते सगळं आपणच करायचं। तुम्ही आम्ही आपणच काय कुठं ग्रुपला जाहिरात करेल काय करेल ते आपणच करायचं। बर फक्त याने नाद आहे म्हणून नवीन आहे ती पोरं म्हटले आम्हाला मैदान घ्यायचं आणि लहान मुलं आहे ती। आणि तिने बक्षीचं स्वरूप बी एवढं चांगलं ठेवले। लहान मुलं असून आपल्यासारखी माणसं बी एवढी बक्षीस 3 ठेवू शकत नाही ती। बरोबर। पण फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल तिने सगळी बक्षीस ठेवली ती। बरं, मैदाना संदर्भात काय सांगाल फौजी आता? कारण चोराडे म्हणलं की बैलगाडी मालक आवर्जून उपस्थित असतात। तर हे मैदान कसं होईल? कारण आता इतर सगळे नौकेत, पण इथलं निकाल वगैरे सगळं रितसर संघटनेच्या नियमानुसार। मैदानी जरी मंडळ लहान मुलांचं असलं तरी बाकी सर्व गाव चोराड ग्रामस्थ, बैलगाडी प्रेमी सर्वांनी मिळून आम्ही हे मैदान योग्य त्या पद्धतीनं पार पाडणार। निकालात कुठलीही अडचण येणार नाही आणि हे मंडळाचं आदल्या दिवशी गट पडणार। बर 3च दिवस नोंदणी राहिल्या, नोंदणी आपली चालू झाली, काहीतरी 10 गाड्यांची नोंद झाली आहे। बर तर आपली काय नोंदणी आदल्या दिवशी गट पडणार। आपलं काही जर झालं तरी गट आपला आदल्या दिवशी पडणार। नक्कीच। फौजी मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आहे। बरं, आता काय नवीन मंडळ आहे, परंतु काय कोणाचा ओळख वर्षीला पांढरावळा काय ह्यांच्याकडे नंबरच नाही, कोणावर बोलतच नाही, तर हे कोणाला ओळखणार आहे ती? सगळं बाकीची बैलगाड्यातलीच माहिती आहे तेवढी। बाकी बैलगाड्याच नाही, आपणच यांच्यावर करायचं आहे। 1 नंबर मैदान होणार, कोणाचा ओळख वर्षीला काय चालणार नाही, काय नाही, रितसर आणि रास्त मैदान होणार। नक्कीच। बरं, ऑनलाईन नाव नोंदणी संदर्भात काय सांगाल फौजी? ऑनलाईन नाव नोंदणी गाडीवान आणि लास्ट दिवशी थोडी जास्त गडबड होती, तर तिनं लवकरात लवकर नोंदणी करून आपलं सहकार्य करावं। जसं काय पावसाची कशा जरी काय अपडेट असली तरी आम्ही स्वतः आमच्याकडे सगळे नंबर आहेत, काय ग्रुपला टाकून वगैरे जी बी काय प्रत्येक तासाला 2 तासाला आम्ही अपडेट देत जाऊ पावसाचं काय असेल ते। नक्कीच मित्रांनो, आता फाटी सांगायचं म्हणलं तर फाटी महाराष्ट्र चर्चित फाटी आहे, भानमाळा चोराडे। कारण फाटीवरती काय अडचण नाही, पळायला थांबायला बांधायला अडचण नाही, सगळी सोय आहे, इथं मुबलकता आहे आणि आजूबाजूला परिसर मोकळा असल्यामुळं या ठिकाणी बैलांना वगैरे बांधायला भरपूर जागा आहे। आणि या मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झाली आज दिनांक 30 ऑगस्ट 2025। 30, 31, 1 आणि 2 4 दिवस शेवटचे ऑनलाईन नोंदणीचे आहेत। माझी बैलगाडी मालकांना विनंती राहील, आपण लवकरात लवकर चोराडे आदत बैल मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी करून आयोजक कमिटी मंडळाला सहकार्य करा। ग्रामस्थांना मंडळ नवीन आहे, हे बघू शकता, ही पोर आहेत उभी। फक्त एक आता फौजी असतील, युवराज पहलवान, हे जुनी माणसं जी आहेत इतर बैलगाडी नादातली, यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे मैदान चालले। हेच मैदान 3 तारखेला बक्षीस रुपये चांगले, फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल आहे आणि मैदान सुद्धा चांगलं होणार आहे। लॉट आदल्या दिवशीच आहेत, त्यामुळे बैलगाडी मालकाने निवांत होऊ नका, लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडेकरांना सहकार्य करा। फौजी काय सांगाल अजून? ना बाकी काय नेहमीप्रमाणे मैदान होते ती। चोराडपाटी म्हटलं की सगळ्यांना माहितच आहे, हो इतर रितसर मैदान होते ती आणि आदल्या दिवशी गट पडते ती। गाड्या कमी असल्या आल्या काय जरी झालं तर आपलं गट आदल्या दिवशीच निघणार। बक्षिसात 1 रुपया कमी भेटणार ना, बक्षीस आहे ती तेवढी, क्वार्टर फायनल, मेगा फायनल सगळी बक्षीस भेटणार। गाड्या कमी होत्या जास्त होत्या, गाड्या किती बी होऊन द्या, गाड्याचा काय विषयच नाही। नक्कीच। म्हणजे फक्त एक मंडळाच्या नावासाठी मंडळाच्या नावासाठी मैदान आहे, नवीन मंडळ आहे, लहान मुलांचं मंडळ आहे। नक्कीच। बघा, बैलगाडी मालकांना लक्ष द्या, मंडळानं पहिल्याच वर्षात आयोजन केलंय आणि नावासाठी मैदान म्हणतो आपण की बाबा बैलगाडी क्षेत्रात नावाला भरपूर किंमत आहे, म्हणजे नाव असलं तर सगळं आहे। तसंच आता या मंडळानं केलं की बाबा नावासाठी मैदान घेतलंय, गाडी कमी होऊ द्या जास्त होऊ द्या काय अडचण नाही, फक्त ऑनलाईन नोंदणी लवकर करून घ्या आणि सहकार्य करा।
हा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता बैलगाडी क्षेत्रात तुमचं म्हणजे आता बरं का? आयुष्यच गेलं, नाही की आयुष्य गेलं पण सगळं- इथल्या मैदानाबद्दल आता येणाऱ्या इथल्या- मैदानाबद्दल इथल्या सांगतो तुम्हाला हा. की मैदान जरी नवीन भरवलं नवीन मंडळ असेल त्यात कुठलीही तक्रार नाही, सगळं आमचं सहकार्य राहणार आहे सगळ्या माणसाचं. आणि मैदान कुठं गालबोट लागल पाहुणा असं रावळाला घरी जेवायला इथं कोणी आमच्याकडे चालत नाही, चालणार नाही. जे आहे ते सर होणार. आहे ते रिसर होणार. त्यांनी सांगितल्याप्रमाणे फौजीनं ते बक्षिसात काही सुद्धा बदल नाही. गाड्या कमी येतेल्या ज्या असतील तो अजिबात विषय नाही. फक्त गालबोट आम्हाला लावायचं नाही, लावायचे नाही, लागणार नाही 100% असं आम्ही मैदान करणार. नक्कीच. तर अण्णा एक थोडक्यात प्रश्न, थोडक्यात 1 मिनिटाचा. पहिल्या तर आत्ताच्यात काय फरक जाणवतोय मैदानात? तर काय सांगायचं आता ते काय कारण आता तुमचं वय, तरुण वय किंवा तुमचं जवानी आणि आता जे बघण्यात म्हणजे बंदीच्या अगोदर किंवा तुमच्या काळात आणि नाही आता सगळं झालं, पण आता काय पहिलं सांगून उपयोग नाही. कसा नाही आता सांगायला गेलो तर असली पोरं म्हणणार तुम्हाला काय समजतं. हा हे महत्वाचं मित्रांनो. बघा थोडक्यात त्यांनी एका शब्दात सांगितलं तुम्हाला काय समज. तुम्हाला काय समजतं म्हटल्यावर काय सांगायचं. आता म्हणजे ते दिवस राहिले नाहीत, परंतु पहिल्या काळातली पहिली बैलगाडी मालक. अन्न वय किती आहे तुमचं? माझं आता 82 संपल जानेवारीला. 82 वय. बैलगाडी शर्यतीत म्हणजे पहिल्यापासून असलं आणि तर 1958 सालापासून बैलगाड्या नादात आहे, घरात नाद आहे. आणि अजून बैल आहे ती बेवानांचं बंधुराज. बैल आहे ती अजून. ज्यांच्या नावावरती मैदान इथं स्टेडियम आहे बेवा गणपती मिसळ, त्यांचे बंधुराज. बाबा अण्णा बेवांना मोठे का तुम्ही? नाही अण्णा मोठं. त्यांचं वडील सगळ्यात मोठं, फौजीचा आजोबा 2 नंबर बर. आणि आमचं वडील 3 नंबर. मग आता किती पिढी आहे तुमची नातात? हे आता त्यापासून अण्णांच्या पासून आहे. म्हणजे 58 पासून चालू आहे 58 पासून 58. मग तिसरी पिढी आहे गाडीनं अण्णांची. गाडीनं मार खाल्ला हा. असं तोंड डावलं तरी आम्ही कुठं वाद घातला नाही. आपण बसतो असं बसणार जीपी असेल आणखी कुणी माणसं असतरी पंचांनी निकाललेलं तुम्ही अन्न. आज काम गाडीनं बैलाकडे मार खाल्ला तर बैल उद्याला विकत आणायचा. पण वाद घालायचा नाही, भांडायचं नाही. एवढी इमानदार होती माणसं. एवढे इमानदार आणि एवढं प्रेमानं राहायचे. नक्कीच. बघा मित्रांनो, जुना काळ आता बोलत बसतो तर असं दिवस संपायचं कारण जुन्या आठवणी भरपूर आहेत. लोकही चांगली, आता सुद्धा शर्यत चांगले होत्यात. फक्त सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आपल्यासोबत युवराज बनवणार, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. हॅलो नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आता? आपण रोजच आहे मैदानात, तुम्ही असाल फौजी आहेत, माग नेते आले आणि काय सांगाल 3 तारखेला कसं होईल मैदान? जरी मंडळ नवीन असलं बर. तरी सहकार्य करणारी माणसं नवीन नाही ती, सगळी फार जुनी आहे ती. नादातले ती. नादातली आहे ती. त्याच्यामुळं मैदान ही 1 नंबर कसं होईल हे फक्त नावासाठी मैदान आहे. बर. म्हणजे सगळ्यांचं सहकार्य आपलं गावाचं. सगळ्यांचं सहकार्य, गावाचं सहकार्य. मित्रांनो, संपूर्ण गावात आता गाव मोठं आहे. चोराणे म्हणलं की गावात मंडळ पण भरपूर आहेत. पण गावची काय 3 तारखेच्या मैदानाला की बाबा नवीन मंडळाला पहिलंच वर्ष नियोजन केले, त्यामुळे सगळ्यांचा सहभाग आहे. पाठीमागे नवनाथ शेठ आले, म्हणजे सगळे आहेत तिथं. असं काय नाही की बाबा वैयक्तिक कोण इथं वैयक्तिक कोणाचं मैदान आहे, मंडळाचं आहे. सगळ्यांनी सहकार्य करा आणि वेळेत नोंद करा. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल 3 तारखेच्या मैदान संदर्भात? 3 तारखेचं मैदान हे खऱ्या अर्थानं आता आपल्या तुमच्या गणपतीच्या उत्सवाकरता खास भरवलेलं आहे. बर. आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतंय की गणपतीला आता ह्या बैलगाड्या शर्यतीमुळे प्रत्येकाचं म्हणणं आहे की आपण देखावा करताना बैलगाड्यांचा करावा, शर्यतींचा करावा. बरोबर. आणि ह्या मंडळानं मनाव घेतलं, म्हणले आपण देखावा नाही, ह्या वर्षी पहिल्यांदा बैलगाड्या शर्यतच भरवायची अशा हिशोबाने त्यांनी घेतलंय. कुठल्याही पद्धतीचं त्यांनी पैसे राहावेत किंवा नफ्याचं व्हावं किंवा काय अशा गाड्या कमी आल्या किंवा अन्य काय, 100% असल्या कुठलाही विचार न करता 100% पारदर्शक हे मैदान करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आता जे काही मैदानाचं जे काही आयोजन नियोजन चाललंय, मी लोकांना आव्हान करेन की हे मैदान 100% पारदर्शक असणार आहे, नेहमीप्रमाणेच पारदर्शक असणार आहे. जसं बापूंनी सांगितलं की इथं मंडळ जरी नवीन असलं तरी माणसं नवीन नाहीत, फाटी नवीन नाही, तर गाडी शौकीनांनी, गाडी मालकांनी गाड्या आपल्या लवकरात लवकर नोंद कराव्यात, जास्तीत जास्त बहुसंख्येनं गाड्या नोंद कराव्यात आणि या मैदानामध्ये उपस्थित राहून आपल्या ह्याचा लाभ घ्यावा. नक्कीच. बरं, जात परवानगी सुद्धा काल आलेली आहे. अगदी कमी दिवसामध्ये फास्ट मध्ये परवानगी आलेली आहे, ती ग्रुपला सोडलेली आहे. रात्री टाकलेली आहे फौजी. हा ठीक आहे, धन्यवाद. नक्कीच. तर जाता माझी पुन्हा एकदा सर्व बैलगाडी मालकांना विनंती, येत्या 3 तारखेला आदत बैल मैदान आहे चोराडे फाटीवरती. या मैदानाचे ऑनलाईन सुरू झाले.
तरी सर्व बैलगाडी मालकांना ते लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडे यांना सहकार्य करा एवढं बोलताना नमतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती.